श्री स्वामी समर्थ. तर आपण नेहमी म्हणत असतो किंवा एखादी व्यक्ती आपल्याला नेहमी म्हणत असते की ते मला असं बोललं, ते मला तसं बोललं, माझ्याबद्दल वाईट बोललं. तर चांगल्या माणसाबद्दल नेहमी वाईटच बोललं जातं, कारण लोकांना चांगल्यामध्ये चांगलं कधीच दिसत नाही. हे जगच असं आहे. जे चांगलं आहे त्यामध्ये काही ना काही खोड हे काढतातच, मग ते किती चांगलं असलं तरीही. त्यामुळे लोकांकडे लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा, कारण चांगल्याला कोणीच चांगलं म्हणत नाही. काही ना काही त्यामध्ये ते खोड काढतच असतात. या उलट जे वाईट असतात तर त्यांना ते सुरुवातीलाच वाईट असतात, पण त्यामध्ये त्यांना काहीतरी वेगळं दिसते. त्यामुळे ते त्यांना वाईट म्हणू शकत नाही, कारण वाईट माणसं हे कधीही कोणाला चांगलं बोलू शकत नाहीत. आणि त्यांच्या या वागण्यामुळे त्यांना तोंडावर तर कोणी म्हणत नाही चांगलं वाईट, पण माघारी त्यांना बोलतातच. कारण वाईट माणूस हे कधी काय बोलेल याचा नेम नसतो, म्हणून त्याला कोणी काही बोलत नाही. या उलट चांगली माणसंही चांगली वागतात, त्यामुळे त्यांना कोणी वाईटही जरी बोललं तरी ते त्या समोरच्या व्यक्तीला वाईट बोलू शकत नाहीत. म्हणून तुम्ही त्याचा जास्त विचार करू नका. आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका, आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. हे काही खोटं नाही. तुम्हाला जर फक्त आनंदी व्हायचं असेल, म्हणजे तुमच्या मनाला जर चांगलं वाटून घ्यायचं असेल, तर तुम्ही तुमची स्तुती ऐका, कारण स्तुतीने माणसाला तितक्यापुरतं तरी चांगलं वाटतं, पण समोर त्याचं भविष्य काहीच नसतं. कारण तोंडावर गोड बोलणारे खूप आहेत, पण माघारी जे नाव काढतात, आपलं नाव घेतात, त्याला जास्त किंमत असते. त्यामुळे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर निंदा ऐकावी लागेल. कारण म्हणतात ना, निंदकाचे घर असावे शेजारी. ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्यावर निंदा करतो, आपल्याला वाईट बोलतो, त्यावरूनच आपण नवीन काहीतरी शिकत असतो. त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते. आणि जर आपली प्रगती झाली तर आपण मोठं होऊ, काहीतरी नवीन घडू, काहीतरी नवीन करू. कारण समोरची व्यक्ती नेहमी आपल्याला म्हणत असतो, तुझं असंच झालं, तुझं तसंच झालं. तर त्याच्या अशा वागण्यामुळे आपल्याला नवीन प्रेरणा मिळते. मनाला वाईट वाटतं, हो, कोणालाही वाटेल, पण आपण त्यावर विचार करतो की खरंच हे असं असेल का. त्यामुळे निंदा केल्यामुळे आपल्याला नवीन काहीतरी करण्याची कल्पना सुचते, माणूस नवीन करतो आणि आपल्या वागण्यातही सुधारणा होते. त्यामुळे निंदा करणारे लोक हे आपल्या फायद्यासाठी असतात. त्यामुळेच आपण आपलं आयुष्य घडवू शकतो. त्यामुळे नेहमीच म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. तर मग तुम्ही ठरवा, तुम्हाला आनंदी व्हायचं आहे की मोठं व्हायचं आहे. जर तुम्हाला फक्त आनंदी व्हायचं असेल तर स्तुती ऐका, आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. तर मग सांगा तुम्हाला काय व्हायचं आहे. तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, स्तुती ऐकावी की निंदा, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंट करायला विसरू नका, कारण अजून खूप आपल्याला चालायचं आहे. प्रवास अजून संपलेला नाही आहे. प्रवास खूप लांबचा आहे. आणि हो, निश्चितच स्वामी आपल्यासोबतच आहेत. जोपर्यंत स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत, तोपर्यंत आपलं वाईट होणे नाही. त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन विचारासह आणि अशाच नवीन वाक्यासह, शब्दासह आणि स्वामींच्या
स्तुतीसह. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिवहर शंकर नमामि शंकर. शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.